ए सोनबाई काय काय करू राहिले सोनबाई? हा बोला. होते का मला मी जाऊन येतो. कुठं? हाय होते तुम्हाला काय सांगायचं आता? आणि ते भरणं कोण करायचं? कोणतं बरं ना? शेतातलं केलं का? काल काल सांगितलं. काल हे गावात गेलं नुसतं गाव कुळपत राहा तुम्ही. आम्हीच कामं करायची का घरातली? तिच्या नवऱ्याला सांग ना. कुणाच्या नवऱ्याला? तिच्या आणि तुम्ही केलं म्हणून काय होतं? नाही करायला काय मग? 2 टाइमचं तुकडं लागतात काय? पूर्वा काय हो की म्हातारं चाललं गावात परत? हा आणि मग अहो तुमचं सारखंच गावात काय असतंय बरं मामा? मला ग्रामपंचायत मध्ये काम आहे. अहो घरी किती काम असतात बरं, ते काहीच नाही करत तुम्ही. आम्ही दोघींनी किती सांभाळावं बरं? बरं मी काय सोनबाई, तो आता नवरा आहे सर्व्हिसला बरोबर. मग हा? नको का करायला? आता हिचा नवरा आहेच नाही का? महान का गाव कोळपीत हिचा नवरा? अहो ते काय गाव फिरायला नाही जातो, काम करतात ते सुद्धा. तुम्हाला काय म्हणजे सगळे रिकामटेकडेच दिसतात का हो मामा? तुम्हीच एकटे कामाचे आहेत का? मला काम सांगायचं नाही. मा पद्धतीने मी राहतोय. तुम्हाला खाऊ घातलं वाटलं खाऊ 2 घास तर घाले जा. हा तुम्ही काय करता? पारावर जाऊन बसायची काम करता का? हा मग आता मा वय का हे काम करायचे आता? पारा बसायचं, ह्याला बोलव त्याला बोलव, घरातलं गुराळ सांगत बसायचं. हे जमतं तुम्हाला? बाहेरचं घरातलं बाहेर जाऊन सांगायचं? हा कोणाला सांगितलं घरात? कुणाला सांगत नाही? काल त्या लक्षाला काय सांगत होता? काय? माझ्या सुना जेवायला देत नाही त्या, पाणी प्याय देत नाही त्या, कपडे धुत नाही त्या. मग रात्री मला टाइम झाला यायला, तुम्ही लगेच दरवाजे लावून घेतले. मग तुम्ही- मला शेवटी इकडे पडे वर झोपावं लागलं बिगर जेवल्याचं. अहो मामा मग हा? तुम्ही एवढा उशिरा येणार, मग आम्ही दरवाजे नाही लावणार तर मग काय उघडं ठेवणार का? घुसलं कोण घरात काय झालं तर मग काय करणार? कसं काय गोसर कोणी हा. घरचेच माणसं येतील ना. तुम्हाला आवाजावरून कळत नाही का कोण आले काय झालंय? पण आम्हाला झोप लागली तर परत कसं उठावं बरं आम्ही? बरं हा. काय झालं? पडवीत झोपलं, ह्याच्या आधी पडवीतच झोपत होता. पडीतच झोपतोय मी. ते आमच्या नवऱ्याने जेवायला तर बांधलंय. दरवाजा उघड शकला नाही तुम्ही. नाही हे नवऱ्याने बांधले आता. अरे जेवायचं कोणाच्या नवऱ्यानं? माझ्या माझ्यासमोर बोला त्याला. बोलवा ना मग, बोलवा ना. मी बांधलेले पडवीत- आ? मी बांधलेले सगळं. कोण म्हणलं? हा कोण तुम्ही म्हणलं? हाताला चिकट झाले माझ्या नवऱ्याने हा? मला पैसे घातलेत. हा हा. कोण नवऱ्याचा पगाराचा रुपये माहिती नाही. मान लावू नको लई. अहो, हा. 25,000 पगार डोक्यावर घेताय. नको माझी. आ? हा. अहो मामा कुठे चालले? बाई 25,000 महिन्याला देऊन डायरेक्ट म्हणताय की मी घर बांधलंय. नाही आता ना दरवाजाच उघडं नाही, ह्याला झोपू दे म्हातारी. खरंच आपण चांगलं वागतो ना म्हणून ते असे करतात. लय अवघड आहे. जाऊ दे, कुठे त्या म्हातारीच्या नारा लागतोय. आपण एवढं चांगलं सांभाळतोय त्याला, बसतोय पारावर. ह्याला म्हणते माझी सून भाकरी देत नाही त्याला. आपण चांगलं सांभाळतोय, उलटून बापासारखं सांभाळतोय आपण. सासरा कधी सुनेची बदनामी करतो का? पण आपला सासरा उलटाच आहे बाई. किती जीव लावला. आणि आज लॉक लावायचं 100% काय? हा लावणारच. मी तर आता उघडतच नसते दरवाजा, उठले असेल तरी. काय दरवाजा उघडत नाही? उघडायचे दरवाजा काय झालं? रात्री उघडणार नाहीये मी. का बरं? काय झालं? ते मामा रात्री येतात, दरवाजे वाजवतात कधी पण आणि म्हणतात जेवण दे, हे दे ते दे. तुमचं पण घरात काहीच लक्ष नसतं, समजलं ना? कालच किराणा आणलाय, भाजीपाला आणलाय आणि तू म्हणते लक्ष नाही. लक्ष नाही आणि खरंच नाहीये तुमचं लक्ष. कस काय? अहो तो तुमचा बिचारा भाऊ तिकडे बाहेर सर्व्हिसला आहे. ते बिचारी इथं पैसे पाठवतात, पण तुम्ही पैसे देऊन पण इथं काही फायद्याचे नाहीयेत ना. नुसतं गावभर बोकळत असता. अगं पण सगळे जर बाहेरच गेले नोकऱ्या करायला, घराकडे कोण लक्ष देणार आहे? शेती कोण बघणार आहे? अहो असं पण तुम्ही कुठं शेती बघताय? सकाळी उठले, आवरलं बिवरलं, घातले टाईट मीठ कपडे आणि निघाले गावात तसेच बोंबा मारत. पण मला एक सांग, एवढ्या दिवसापासून तू कधी बोलली नाही मला, आणि आज काय झालं बारकायला सकाळी सकाळी? अहो भाऊजी तुम्ही सांगा, ते भरण केलं का शेतातलं तुम्ही? हा यांनी केलं ना पप्पानी. पप्पानी केलं का? नाही केलं. माझ्या नवऱ्याने काल 25,000 पाठवले होते, ते पण घेतलं. ते कामगार लावून तर करायचं ना. माझा नवरा पैसे नाही, देतो, नाही. तुम्ही तर रुपये देत नाही. गव्हाचं भरणं झालंय रात्री. झालं का? हा, ते केलं. माहितच नाही. मी काय म्हणते, जरा शेतात बितात लक्ष द्या, वावरात लक्ष द्या. ते सगळं सडून चाललंय. तू जाती का? अहो मी घरातलं बघणार की तिकडचं बघणार? मग तू कशाला बोलती मला? मी बघतोय ना. नाही तर काय उगाच. ते वहिनी काय असंच करू राहिलं. आ? काय झालं तुम्हाला? डोकं दुखत. त्या म्हणतात बोल चांगलं. नाही नाही म्हणजे तसं नाही बोलत. मी तसं बोललं का? ना मी कधी म्हटलं तुला बोल? काय मला काम आहे, मी चालली बाई. अहो थांब ना. झालं का तू बोलून मला? काय प्रॉब्लेम तुझा? मामा आहेत ना माझ्यावर सगळं राशन काढून गेलेत बरं का. मी तुम्हाला आधीच सांगते, घरात तुम्ही लक्ष द्यायचं. हा देतो, नको डोकं. हा कुठे गेली ते? गेले आता गावात. आता तर आलते गावातून. अहो ड्युटी आहे ना ती, प्रत्येक एक तासाला तिकडे हजरे लावायला जावं लागतं ना त्यांना. ऐ, जाऊ दे, मला भूक लागली, जेवायला ती. चल. हा सगळ्यांनाच भूक लागतं, आम्हालाच इथं पोट नाही. चला. तू पैसे राहती चालली सांगायला. मग खाती 4-4 भाकरी. अक्षय आईला
मी काय म्हणतो तुला म्हण ना काहीतरी म्हण. काही सोय बी आहे की नाही? ए नाही भाऊ पैसे नाही तर तू उगत ना नको मला डोकं. काय काल पेरलं ते तू तर मग हा? बघ ना. काय चाललंय काय म्हण. काय आला का जाऊन हे, लय अडचणीत बसता रे तुम्ही नाही जरा गप्पा मारित होतो आम्ही आमच्या. कुणा असं याच्यात झालं का चहा पाणी झालं. तुम्हाला काय करायचं नाही आता विचारा म्हणलं आहे का नाही. आला का जाऊन हा गप बसतो का जा बसतो का तुला काय घ्यायचं नाही नाही एवढंच कर आता काल आठवण काढली होती ना ठकीने. हा आता काय आलाय ना जाऊन तिकडून गिरणीतच भेटली होती आम्हाला. हा काय म्हणले तुला आम्हाला कशाला काय म्हणे ती एकटीच बडबड करीत होती नुसतं बाबूराव 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 असे काहीतरी म्हणत होते. भेटली का काय टकी? ए तुला लय चौकशी रे आणि मग इकडे काय गप मार ना हा? घर आहे ना तिकडं. हा, तिकडूनच असतोय दररोजचं रस्ता. लय गेलं गेलतो तिकडं हा का घरी बाथरूम नाही. हा तिकडे लय गेलं हा काय डावळा झाला ना पहार मसनात गावड्या गेल्या तो यामध्ये उद्या करू नका जास्त काय उद्योग करू नको हा खरं बोलल्या माणसं राग येतो काय. मग कस काय म्हणाली एवढी? होय? हा? कस काय म्हणाली? घेतली असं उशा खाली काय होतं उशा खाली घेतली ती घेतली असं उशा खाली मग काय गप मार ना काय काय बॉम्बाटा करतो असं का बाबा म्हणजे नाही नाही बाबा म्हणजे काय करा बघा भांट्या बरे औषध आहे म्हणजे तुला जेवणी बॉटल बिटल घाल जेवणी दिसून जेवणी. बरं मी काय जाऊ का आता मला ना गावात काम आहे तो आहे ना. हा कोणतं काम आहे सोसायटी चाललोय ठेकीचं काम असेल मग. हा? ठेकीचं असेल काहीतरी कागदपत्र. हा 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 तुम्हाला काय घेणं देणार आहे नाही सगळंच उक्त घेतलंय ना. ती घराची नोंद लावायला चालला असेल. हा नाव बी तोच लावायचं ना. हा. स्वसाठीत नाही लावते काही वावराचं असं ग्रामपंचायतीत लायचं सोसायटीत कुणी लायचं का ग्रामपंचायत शेजारीच आहे ना कुठला लांबी? हा, एकत्रच येते दोन्ही पण हा का कारण मला माहितीये ना मी त्या दिवशी तिकडे गेलतो तेव्हा चाललं होतं घराचं. काय हा हा आता सगळं करते तर ते आता हे बाजारात बीत आहे ना. पडले तिच्याली हा मग ते थोडस तिला घरकुल देतो ना मंजूर करून बांधूनच द्यायचं ना. कपडे दिसतंय कागदपत्र. तिच्यात घालात घालतो हे काय? काय ये काय काय बरं मी काय हं? मी जातो मला टाइम झालाय कशाला तो ग्रामसेवक जर निघून गेला ना हा. तर मग तिचे ते बितायचं गेली ती गेली परत मागायचं ठकीकडे काय बसच गप्पा मारीत. बरोबर मी काय मी चाललोय पण कोणाला सांगू नका बरं का हा का बरं तुम्हाला वाटलं एक एक क्वार्टर पाजून टाकेल आम्ही का प्यानेवर एक काय एक एक क्वार्टर पाजून टाकीन ठकीला पाच ना. बरं दादा, मस्त रागीत. ए, 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 इकडे हा? बारक्या ए, पण मी काय म्हणतो हे येतं जरा लय आती चाललंय माहिती का. हा. आपण बोललो तर कसं आपल्याला लगेच टांग मारून निघून गेला. त्याच्या लेक सोनाला जाऊन सांगू आपण. हा मग तेव्हा याची मजा येईल. हा. करायचं का असं खरंच तसंच करायचं. चल, चाला सांगूनच टाकू आज. जपून उतर बरं. हा मला मला माहिती काय नाही तुम्ही श्वास कोण आहे बरं आहे का वहिनी. बरं आहे की भाऊजी दुसऱ्या वहिनी कुठे गेल्या काय काम आहे काय लय मोठं काम आहे. मी आहे ना बोला की काय झालं ते तुमचे सासरे कोण आहेत. ते का गावात गेलेत ना हा काय झालं का? गावात गेल्या काय झालं नाही त्याला काय नाही झालं. मग तरुण असते तर झाले असते 2-3 पोरं म्हणजे आपलं असं काय बोलताय भाऊजी नाही ते नाही खरं कोणाला पोरं झाले पेढे घेऊन आले काय? अरे तसं नाही आमचं म्हणताय ते येडे करतो काही मग आई मरून किती वर्ष झाले आता पोरं होते का? अहो ते मला माहिती ह्यांना नाही माहिती ना तुम्हाला माहित नाही अरे अरे तसं नाही काय म्हणता? माहितीये आता थांब असं वाचकन ना काही वहिनी अंगावर मी सगळं सांगणार खरं खरं. आमच्यावर दबाव आल्यावर होतो. हा ते कसं झालं माहिती का अरे तो थांबा तिकडा. नाही नाही, बरं ऐकू दे त्यांना या बर तुमचा सासरा तो बाप गावात जात नाही. गावात जात नाही रोज जातोय. आपण गावाचं नाव सांगून जातो आणि गावात चाललं म्हणून जातोय कुठे माहिती का. पारा बस आहे नाही गावात लावायला नाही ते बी नाही मग त्या ठकीकडे जातो. ठकी हा. कशाला? कशाला म्हणजे आता त्यांचं बरेच दिवसापासून चालू आहे असं. हा, मग. हा. तुमचा बाप काय करतोय म्हातारपणी बघा लय बापाची अहो वहिनी तुम्ही असं बोलता जसं काय मी त्यांचं दोघांचं लपड जुळून दिलंय. मला त्याच वाटतंय हे बघ तुला एवढं मी सांगतो तुझ्या बायसाठी सांगतो बरं का वहिनी तू ऐका आता सोसायटीत गेलेला आहे सोसायटी काढायला बाई आणि तिची भीत बांधायची पडलेली. म्हणजे ते ठेकीला पैसे देणार. हा तुमचा बाप आता आमच्या तोंडातला काढून त्या बाईच्या तोंडात घालणार आम्ही काय केलं आणि मग अरे मेला नाही कोणी येऊ नका ना रे येऊ नका ना. माझ्या नवऱ्याने
25,000 रुपये दिलेलं ते पण खर्च झाला मग असेल. ते सगळे ठकीच्या घरी गेले असते. बाय 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 वाटोळं झालं देवा. असलं सासरा नशीब नसून माझ्या. किती दिवसापासून चालू आहे? आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे. झाले भाऊजी मी एक विचारू का तुम्हाला? काय ते तुमचा खरा तर बाप आहे ना? ओ वहिनी, आहे काय ना बोलून खरा राहिले? बाप? नाही नाही मला पण तोच प्रश्न आहे. नेमका तुमचाच बाप आहे ना तो? खरा बाप म्हणजे तुम्ही काय बोल राहिलेत राव? म्हणजे तुमचाच बाप आहे का? मग बाई 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 नाही तर मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं असं करून. होय वहिनी हा? तू ते ठकीचा तर नाही ए, म्हणजे बाई. अरे मग विचारलं फक्त दगड कुठे? हा, मग विचारलं मी ठकीसारखा दिसतो का? नाही. ठकीसारखा? भाऊजी ओ भाऊजी ठकी यांच्यासारखी दिसते का? नाही नाही आ? ठकी लई काळी आहे. हा का? हा. मग तुम्ही पण भाऊजी काळच आहे की हो? अरे मी ठकी किती काळी आहे? कोणाचा उजाड पडलाय तेव्हा एवढा? नाही आईचा पाटलाय रे. म्हणून उठल्या उठल्या सकाळी तुम्ही क्रीम लावता चोरून चोरून लावली लावतात. काय तुम्ही होतं? ठकीवच गेलाय. ते बघा काय आहे, डोक्यात पाणी जायचं वाढायच्या आधी ना इथंच मिटून घ्या. आमचं काय भाऊ सांगायचं काम होतं. परत नाही, म्हणतात, पण आम- शेजारी पाजारी आले नाही तुम्ही नाही म्हणले नाही हे एवढं बघ ना, एक नंबर काम केलंय मला सांगून. बापाला घरी येऊ दे, हा नाही मारलं नावाचा हे बघ. मी सुवास नाही. हा अरे यांच्या तरी गाड्यांनी काय आहे का? ती अशी खूप गाडी अरे, अरे अरे थांब, अरे थांब, अरे थांब, अरे थांब, अरे थांब, अरे थांब, अरे म्हाताऱ्या, त्या ठकीच्या नावावर पैसे गेले का कुठे? म्हाताऱ्या, अरे मारा. त्या ठकीला ठोकी तुम्ही ठकी अरे ती. काय ही तुझ्यावालाच पोरगा आहे का? हा? अरे बाप आहे ना, बाप आहे ना. सगळं त्या ठकीचं आहे. अरे झालं काय भाऊजी, पर्याय? अरे नको. भाऊजी. अरे, फाशीच देतो. नको नको हे झाले का तुम्ही? मी सोडितोय. माघारा जाळ करा झाले का? मी सोडितोय मी सोडितोय मला काय? अरे, हा? नको 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 अरे, तो काय मला? अहो, भाऊजी ती ठकीला दिलेलं लाज वाटते का लफडे करायला ह्या हा? डांगऱ्या? बरं तुला. म्हाताऱ्या हा? तुला की खाल्ल्यावर ना खायला पाहिजे. उन्हाळा म्हातारा झाले का? आहे ना. उन्हाळा नाव ठेवणीचा झाडचं बाहेर आहे का बघ. ठोका. हे बाप क्वार्टर पेले तिघ जण. हो, मी सगळं वाटोळ केलं आपल्या घराचं. तिच्या नावावर काय करू राहिले तुम्ही? कुठं काय केलंय? भीत पडली ना. फक्त भीक पडली तिची. हा. तुम्हाला तू काय- असं- गवंडी चावला दे का तू? हा भीत बांधून देऊ. अरे, ठीक आहे बाई. तुम्ही ऐको की अरे हा? मार. ए, जा- इथं भरणं कर म्हणल्यावर नाही म्हणलं. इंजिनियर होता. हा बघ ऐक आता ग्रामपंचायत मध्ये सदस्य मी आहे की नाही? हा. आहे की नाही? हा. निवडून येईल हा. मग ती काय म्हणा बाबराव एक करा म्हणा सरपंच तिचा वाद हा. आहे मग ती काय म्हणा मला भीक पडली एवढं मला घरकुल हा. मंजूर करून आणा म्हणा बर. मग काय झालं सांगा काय बिघडलं? खोटं बोलू नको. आपल्या बाथरूमचा दरवाजा पडलाय तो पहिला नीट करा. तिचे भिंत नीट करायला चालले तुम्ही. अहो, ते सदस्याला नाही काय मिळत करते? घरकुल. तुझ्या भिंतीत हवा येत असेल ना. तुमच्यामुळेच भीत पडली. अरे यांच्यामुळेच पडलेली नाही नाही ते- माझ्या मनात धडकी हा. मारत होती का काय त्या भिंतीला? यांच्यामुळेच पडली का असेल. बोलका पडले ते भिंतीला ते लिपून देत होता. हा? इथं भरणं करायचं. तिला ना पावसाळ्यात लई मोठ्याला बॅगा पडल्या हा, होत्या. मग ते तर जाऊ ते ना. आता पडलं तू ना आता खालूनच काढ लागत आहे. अरे भाऊ तो बाप एका ग्रामपंचायत मध्ये नव्हता गेला सोसायटीत गेला विचार अजून अगं, बाय, बाय, बाय. सोसायटीत मला मग का तू माफी पाहिजे पुढे. ए, अरे मारू नका, अरे मारू नका. मला येस आहे होणार अरे नाही. बापाला मारितो का? नाही नाही मारच लागत. ए, ये. आपल्या लायकीचं आहे ना. मारा हा? ए, टाका अधिकारी. टाका अधिकारी. जा, घरात जा, घरात जा, घरात जा. चल, चल. आवाज हे? माझ्या घरात एवढा आग लावी त्या आणि क्वार्टर पेरे बाको सकाळी म्हणजे सासरे बर चढा पाहतो तुमच्याकडे खरं नव्हतं का? तुम्ही लय हुशार नाही येत तुम्ही जगाचं ऐकू तुम्ही लोकांना नाव लाग ठेवू मग तुला बापाचा विश्वास नाही का? नाही त्यांनी बघितलंय काय राहतं बघितलं त्यांनी? मामा. हा? सगळं बघितलंय त्यांनी मला एक सांग हा. त्या ठकीचा आणि तुमचं हाय का नाही काय? अगं सोनबाई काहीच नाही ग काहीच नाही नाही ग. ती ठकी कुठं मी कुठं ती किती काळी जर मला काय हा तुमचा काय उजेड पडलाय हा तुम्ही काळी जरत अरे सुहास हे आपल्या गावातले टवाळ खोर माणसं आहे एक प्रत्येक घरी कोणाच्या घरी जाऊन अशा कळी लावली त्या आज आपल्या घरात कळ लावली ते माहिती का? राम राम. हो नमस्कार सरपंच नमस्कार. काय कळ लावली? अहो ते आपल्या गावचे कोणी काय केलं? मी तिकडे वाट बघतोय ग्रामपंचायत मध्ये. ते आपल्या गावचे नाही का तिघ जण टवाळखोर कोण? अक्षा तो बांट्या हा. अहो तो हे ठेकेदार काय झालं? अहो माघारात येऊ मला सोना मुलायला म्हणा बाबूराव ठेकीच्या घरी राहतो रोज खरं असं नाही तर ते जाते ती मला कालच म्हणत तिची भिताड पडली तिला पैसे म्हणजे मिळून द्यावं लागते हा घरकुलाचं मग तसं काही नाही का हट बाबराव कधी असं फालतू कधी बरं ऑफिसला होतो म्हणत आता मी त्यांना करायचं असं ते म्हणजे तुझी आई तुला ना सरच वारली तेव्हाच दुसरं लग्न केलं असतं मग हा असं काय कोण आणि ते का ते
ते तिघं जर अख्ख्या गावात दररोज कोणाचे कळी लावते रोज लोकांची इथं हा. भांडणं मिटवायला माझ्याकडे येते सांगा बरं आता का ऑफिस मधून मी आलो का नाही तुमच्या नक्की हा. तुम्ही तिथेच होते का नाही जाऊ द्या काय झालं तुमच्या इथं अहो हे घरचे डायरेक्ट भाव कुठे सुटले ना हो हा? सोनान पोऱ्या चुकलं आमचं. चुकलं मामा अहो चुकलं मामा जाऊ द्या बरं, लोक असं कधीच बघत नाही माहितीये का जाऊ द्या आमचं चुकला लोकच ऐकून तुम्ही घरात पोऱ्या डायरेक्ट गळ्या दाबीत होता बरे हा? अहो नाही हा? अहो, नाही. हा बापाला मारतात का हा जेलमध्ये म्हणजे मला पाप झालं हो. मला वाटतं खरं आहे ते. असं काय कोणाचं ऐकून हे करायचं असं काय बरं चला चहा करते मामा तुम्हाला नाही, आमचं ग्रामपंचायत मध्ये काय चल बाबराव बरं, चला आलं जा काम करा चला रे चला बाई